श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीमद उद्धव गीता अध्याय 8 भगवंतांच्या विभूतींचे वर्णन। उद्धवाने भगवंतांना विचारले, भगवंत, मोठे मोठे ऋषी मुनी आपल्या ज्या विभूतींची परम भक्ती भावाने उपासना करून सिद्धी प्राप्त करून घेतात, त्या विभूतींचे विवरण करून मला सांगा। मी आपल्या त्या चरण कमलांची वंदना करतो, जे तीर्थांना सुद्धा तीर्थ बनविणारे आहे। भगवान म्हणाले, प्रिय उद्धवा, हाच प्रश्न कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांच्या युद्धप्रसंगी अर्जुनाने मला विचारला होता। उद्धवा, मी सर्व प्राणीमात्रांचा आत्मा, हितैषी, सुरज आणि ईश्वर नियामक आहे। मीच या समस्त प्राणी आणि पदार्थाच्या रूपात आहे। त्यांची उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे कारण सुद्धा मीच आहे। गतिशील पदार्थामध्ये मी गती आहे। आपले अधीन करणाऱ्यामध्ये मी काल आहे। गुणांमध्ये मी त्याची मूळ स्वरूप साम्यावस्था आहे। जितके काही गुणवान पदार्थ आहेत, त्यांच्या स्वाभाविक गुण आहे। गुणयुक्त वस्तूंमध्ये मी क्रियाशक्ती प्रधान प्रथम कार्यसूत्रात्मा आहे। महानांमध्ये ज्ञानशक्ती प्रधान प्रथम कार्य महत्त्व आहे। सूक्ष्म वस्तूंमध्ये मी जीव आहे। कठीणाईने वश होणाऱ्या मध्ये मी मन आहे। मी वेदांचे अभिव्यक्ती स्थान हिरण्यगर्भ आहे। मंत्रामध्ये 3 मात्रांचा ओंकार आहे। मी अक्षरामध्ये आकार आहे। छंदामध्ये त्रिपदा गायत्री आहे। समस्त देवतांमध्ये इंद्र आहे। 8 वसूंमध्ये मी अग्नी, 12 आदित्यांमध्ये विष्णू आणि 11 रुद्रांमध्ये नीललोहित नावाचा रुद्र आहे। मी महर्षींमध्ये भृगु, राजऋषींमध्ये मनु, देवर्षींमध्ये नारद आणि गायींमध्ये कामधेनू आहे। सिद्धांमध्ये मी कपिल, पक्षांमध्ये मी गरुड, प्रजापतींमध्ये मी दक्ष प्रजापती आणि पितरांमध्ये मी अयर्मा आहे। प्रिय उद्धवा, दैत्यांमध्ये मी दैत्यराज प्रल्हाद, नक्षत्रांमध्ये मी चंद्रमा, औषधींमध्ये सोमरस आणि यक्ष राक्षसांमध्ये कुबेर आहे। मी गजराजामध्ये ऐरावत आहे। जल निवासियांमध्ये त्यांचा प्रभू वरुण आहे। तापणाऱ्या आणि चमकणाऱ्या वस्तू मध्ये सूर्य मी आहे। मनुष्यांमध्ये मी राजा आहे। मी बलवानांमध्ये उत्साह आणि पराक्रम आहे। भक्तांमध्ये मी निष्काम कर्म आहे। पूज्य वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, नारायण, हयग्रीव, वराह, नरसिंह आणि ब्रह्मा या 9 मूर्तीमध्ये पहिली आणि श्रेष्ठ मूर्ती वासुदेव आहे। भगवान पुढे म्हणाले, अरे उद्धवा, मीच ईश्वर आहे। मीच जीव आहे। मीच गुण आहे। मीच गुणी आहे। मीच सर्वांचा आत्मा आहे। मीच सर्व काही आहे। माझ्याशिवाय अन्य काहीच नाही। माझ्या विभूतींची गणना करू लागलो तर परमाणूंची गणना करणे एखाद्या वेळी शक्य होईल, परंतु माझ्या विभूतींची गणना करणे केवळ अशक्यच आहे। कारण मी निर्मिलेल्या कोटी कोटी ब्रह्मांडांची गणना होऊ शकत नाही, तेव्हा माझ्या विभूतींची गणना कशी होऊ शकेल? तू असे समज की ज्याच्यात तेज, श्री, कीर्ती, ऐश्वर्य, लज्जा, सौंदर्य, सौभाग्य, पराक्रम, तितिक्षा आणि विज्ञान असे श्रेष्ठ गुण आहेत, तो माझाच अंश आहे। यानंतर भगवान उद्धवास म्हणाले, अरे प्रिय उद्धवा, माझ्या प्रेमळ भक्ताने मज परायण होऊन भक्तियुक्त बुद्धीने वाणी, मन आणि प्राणाचा संयम करावा। असे केल्याने अन्य काही करण्याची आवश्यकता नाही, तो कृतकृत्य होतो। येथे अध्याय 8 संपन्न झाला। आता अध्याय 9 वर्णाश्रम धर्मनिरूपण।
उद्धवाने असंख्य विभूतींचे वर्णन ऐकल्यानंतर प्रश्न केला, भगवन, आता आपण कृपा करून सांगा की मनुष्याने आपल्या धर्माची कशा प्रकारे अनुष्ठान करावे, त्याच्या योगाने त्यास आपल्या चरण कमलांची भक्ती प्राप्त होईल. भगवान म्हणाले, प्रिय उद्धवा, तुझा प्रश्न धर्ममय आहे, कारण याने वर्णाश्रम धर्मी मनुष्यात मोक्षाची प्राप्ती होते. मी या धर्माचा उपदेश करतो, तो सावध होऊन ऐक. ज्यावेळी या कल्पाचा प्रारंभ झाला होता आणि पहिले सत्ययुग चालू होते, त्यावेळी सर्व मनुष्यांचा हंस नामक एकच वर्ण होता. त्या युगात लोक जन्मापासून कृतकृत्य असत. याच कारणाने त्या युगाचे एक नाव कृतयुग असे सुद्धा होते. त्यावेळी केवळ प्रणव वेद होता आणि तपस्या, शौच, दया, सत्यरूप या 4 चरणांनी युक्त मीच वृषभ रूपधारी धर्म होते. त्यावेळचे निष्पाप आणि परम तपस्वी भक्तजन माझी हंसरूप शुद्ध परमात्म्याची उपासना करीत असत. सत्ययुगानंतर त्रेतायुगात माझ्या हृदयातून श्वास प्रश्वासाद्वारे ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद रूपी त्रयी विद्या प्रकट झाल्या. त्या त्रयी विद्यांपासून होता, अर्धयू आणि उद्गाताच्या कर्मरूप भेद असलेल्या यज्ञाच्या रूपात मी प्रकट झाले. विराट पुरुषाच्या मुखातून ब्राह्मण, भुजेपासून क्षत्रिय, जंघेपासून वैश्य आणि चरणांपासून शूद्रांची उत्पत्ती झाली. त्यांची ओळख त्यांचे स्वभाव आणि त्यांच्या आचरणाने होत असते. विराट पुरुष सुद्धा मीच आहे. यामुळे उरस्थलापासून गृहस्थाश्रम, हृदयापासून ब्रह्मचर्याश्रम, वक्षस्थलापासून वानप्रस्थाश्रम आणि मस्तकापासून संन्यासाश्रम यांची उत्पत्ती झाली. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, शम, दम, तपस्या, पवित्रता, संतोष, क्षमाशीलता, सरळपणा, माझी भक्ती, दया आणि सत्य हे ब्राह्मण वर्णाचे स्वभाव आहेत. तेज, बळ, धैर्य, वीरता, सहनशीलता, उदारता, उद्योगशीलता, स्थिरता, ब्राह्मण भक्ती आणि ऐश्वर हे क्षत्रिय वर्णाचे स्वभाव. अस्तिकता, दानशीलता, दंभहीनता, ब्राह्मणांची सेवा करणे आणि धन संचयाने संतुष्ट होणे हे वैश्य वर्णाचे स्वभाव आहे. ब्राह्मण आणि देवतांची निष्कपट भावाने सेवा करणे आणि त्यांच्यापासून जे काही धनार्जन होईल त्यामध्ये संतुष्ट राहणे हे शूद्र वर्णाचे स्वभाव होते. अपवित्रता, खोटे भाषण, चोरी करणे, ईश्वर आणि परलोकाची पर्वा न करणे, काम, क्रोध आणि तृष्णेस वश होऊन राहणे हे अंत्यजाचे स्वभाव होते. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, या 4 वर्णाच्या लोकांसाठी साधारण धर्म आहे की मन, वाणी आणि शरीराने कोणाची हिंसा करू नये, सत्यावर दृढ असावी, चोरी करू नये, काम, क्रोध आणि लोभ यापासून दूर राहावे, ज्या कर्मापासून समस्त प्राण्यांची प्रसन्नता आणि हित होत असेल ते कर्म करावे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनी अनेक संस्काराबरोबर यज्ञोपवीत संस्काररूप द्वितीय जन्म प्राप्त करून गुरुकुलात राहावे आणि आपल्या इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवावे. आचार्यांच्या आज्ञेनुसार वेदांचे अध्ययन करावे आणि त्याच्या अर्थाचा विचार करावा. या अवस्थेत ब्रह्मचर्याचे काटेकोरपणे पालन करावे. ब्रह्मचर्याने पवित्रतेने एकचित्त होऊन अग्नी, सूर्य, गोमाता, ब्राह्मण, गुरु, वृद्धजन आणि देवतांची उपासना करावी. सकाळ संध्याकाळ मौन होऊन संध्योपासना करावी आणि गायत्री मंत्राचा जप करावा. आचार्यांना माझे स्वरूप समजावे. त्यांना साधारण मनुष्य मानून त्यांच्यात दोषदृष्टी ठेवू नये. गुरु सर्व देवमय असतात. आचार्य बाहेर जात असतील त्यावेळी त्यांच्या मागे जावे. ते रात्री झोपल्यानंतर आपण निजावे. गुरुदेव थकले असतील तर त्यांचे चरण दाबावे. गुरुदेव बसले असतील त्यावेळी त्यांच्या आदेशाची प्रतीक्षा करीत हात जोडून बाजूस उभे राहावे. जोपर्यंत विद्याभ्यास संपूर्ण होत नाही
तोपर्यंत समस्त भोगांपासून दूर राहून गुरुकुलमध्ये निवास करावा. ज्या ब्रह्मचारी साधकास ब्रह्मलोकात जाण्याची इच्छा असेल त्याने आजीवन नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत ग्रहण करावयास हवे आणि वेदांच्या स्वाध्यायासाठी आपले सारे जीवन आचार्यांच्या सेवेमध्ये समाज समर्पित करावे. असा ब्रह्मचारी खरोखरी ब्रह्मतेजाने संपन्न होतो. त्याची सर्व पापे नष्ट होऊन जातात. त्याने अग्नी, गुरुदेव, आपले शरीर आणि समस्त प्राण्यांमध्ये माझीच उपासना करावी. माझ्या व अन्य सर्व प्राण्यांच्या हृदयात एकच परमात्मा स्थित आहे हा दृढ विश्वास ठेवावा. भगवान कडून म्हणाले, उद्धवा, शौच, आचमन, स्नान, संध्योपासन, सरळपणा, तीर्थसेवन, जप आणि समस्त प्राण्यांमध्ये मलाच पाहावे. मन, वाणी आणि शरीराचा संयम ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी या सर्वांसाठी एकसारखाच नियम आहे. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, ब्रह्मचर्य आश्रमानंतर गृहस्थाश्रमात प्रवेश करू इच्छिणाऱ्या युवकाने आपल्या अनुरूप आणि शास्त्रोक्त लक्षणांनी संपन्न कुलीन कन्येशी विवाह करावा. यज्ञ, याग, अध्ययन आणि दान करण्याचा अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना समान रूपात आहे. परंतु दान घेण्याचा आणि विद्यादानाचा तसेच यज्ञात पौरोहित्य करण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच आहे. ब्राह्मणांच्या कुलात जन्म मिळणे अत्यंत दुर्लभ आहे. भगवान पुढे म्हणाले, प्रिय उद्धवा, हे जीवन तुच्छ विषय भोगण्यासाठी मिळालेले नाही. येथे तर जीवनभर कष्ट करण्यासाठी, तपस्या करण्यासाठी आणि अंती अनंत आनंद स्वरूप मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी हे जीवन आहे. जो ब्राह्मण आपल्या घरात राहून आपल्या महान धर्माचे निष्काम भावाने पालन करतो आणि आपले शरीर, प्राण, अंतःकरण आणि आत्मा मला समर्पित करून कशातही अति आसक्त होत नाही, तो संन्यास आश्रम घेतल्याशिवाय शांती स्वरूप परमात्मा प्राप्त करून घेतो. जे लोक विपत्तीमध्ये पडलेल्या माझ्या ब्राह्मण भक्तांना विपत्तीपासून वाचवितात त्यांना मी शीघ्रच त्यांच्या आपत्तीपासून रक्षण करतो. त्याप्रमाणे समुद्रात बुडणाऱ्या प्राण्यास नौका वाचविते त्याप्रमाणे मी त्यांचे रक्षण करतो. जर ब्राह्मण अध्यापन अथवा यज्ञ, यात आधीपासून आपले जीवन चालवू शकले नाही तर वैश्य वृत्तीचा आश्रय घ्यावा. जोपर्यंत विपत्ती दूर होत नाही तोपर्यंत वैश्य वृत्तीचा अवलंब करावा. आपली फार मोठ्या स्वरूपाची विपत्ती फार मोठ्या स्वरूपाची असल्यास गरज पडल्यास क्षत्रिय वृत्ती सुद्धा स्वीकारावी. परंतु कोणत्याही परिस्थितीत नीच लोकांची सेवा करू नये. गृहस्थ पुरुषाने वेदाध्ययन रूप ब्रह्मयज्ञ, तर्पण, पितृयज्ञ, हवनरूप देवयज्ञ, पाकबळी आदी भूतयज्ञ आणि अन्नदान रूप अतिथी यज्ञ यांच्याद्वारे माझे स्वरूप भूत, ऋषी, देवता, पितर, मनुष्य तसेच अन्य समस्त प्राण्यांची यथाशक्ती प्रतिदिन पूजा करीत राहावी. गृहस्थाने शास्त्रोक्त पद्धतीने मिळवलेल्या धनाने आपल्या आश्रित लोकांना कोणत्याही प्रकारचे कष्ट होणार नाही अशा रीतीने विधीसहित यज्ञ करावा. गृहस्थ पुरुषाने आपल्या कुटुंबियात आसक्त होऊ नये. गृहस्थाने ही गोष्ट निश्चितपणे समजून घ्यावी की ज्याप्रमाणे या पृथ्वी लोकातील सर्व वस्तू नाशवंत आहेत त्याचप्रमाणे परलोकातील भोग सुद्धा नाशवंत आहेत. येथे पती, पुत्र, पत्नी, बंधू, गुरुजन यांचे जे मिळणे जुळणे आहे ते पाणपोळीवरील पाणी पिण्यासाठी जमलेल्या लोकांप्रमाणे आहे. पाणी पिल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या मार्गाने निघून जातात. मनुष्याचे शरीर असेपर्यंतच हे नाते संबंध राहतात. नंतर कोण कोठे जातो हे कोणीच जाणत नाही. त्या गोष्टीचा विचार करून गृहस्थांनी आपल्या प्रसंगात अनासक्त भावाने एखाद्या अतिथी प्रमाणे निरीच्छ भावाने राहावे. भक्तिवान पुरुषाने गृहस्थोचित शास्त्रोक्त कर्मेद्वारा माझी आराधना करीत घर गृहस्थीमध्ये राहावे. जो गृहस्थ आपल्या देहाचा अहंकार न करता आप्त संबंधियांमध्ये तसेच विषयांमध्ये आसक्त होत नाही त्याला घरगृहस्थीची बंधने बांधू शकत नाही. इथे अध्याय 9 संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम.
प्रत्यक्ष झाले.